नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. मी सोमनाथ कोकतरे आज आपल्या समोर इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील इंग्रजी हा जो विषय आहे, या इंग्रजी विषयामध्ये जे काही आपलं चौथं युनिट आहे, ते चौथं युनिट म्हणजे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, म्हणजेच त्याला आपण दुसरं नाव आहे ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स जे आहे, याचा आपल्याला संपूर्णपणे अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत ते कोणत्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात, स्वाध्यायामध्ये कोणते प्रश्न दिलेले आहेत, त्याचा अत्यंत बारकाईने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, इंग्रजीमध्ये जे काही 25 प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्या 25 पैकी याच्यावरती 100% एक क्वेश्चन जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. युनिटचं नाव आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. ओके, तर चला पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे तो आपण पाहूया. या ठिकाणी हा पहिली इमेज दिलेली आहे आणि या इमेज मध्ये काय सांगितलंय, सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. म्हणजे या ठिकाणी हे जे काही चित्र दिलेलं आहे, या चित्राकरता योग्य प्रकारचं क्रियावाचक शब्द आपल्याला निवडायचा आहे. क्रियावाचक शब्द इथं निवडायचा आहे. आता हा एक छोटासा मुलगा आहे आणि तो आपल्याला झोपलेल्या अवस्थेत दिसतोय, म्हणजेच या ठिकाणी स्लीप हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे, होय की नाही, कारण तो झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. म्हणजे या चित्राचं योग्य वर्णन करणारा शब्द निवडायचा आहे आपल्याला. या चित्राचं योग्य प्रकारचं वर्णन करणारा शब्द कोणता आहे. आता इथं स्कॅर्ड, अँग्री, हॅपी आणि ग्लॅड अशा पद्धतीने शब्द दिलेले आहेत. आता स्कॅर्ड म्हणजे काय, तर घाबरलेला, याचा अर्थ आहे घाबरलेला. याचा अर्थ मित्रांनो काय आहे, घाबरलेला. अँग्री याचा अर्थ काय आहे, दुःखी. याचा अर्थ काय आहे, दुःखी. आणि याचा अर्थ जो आहे हॅपी म्हणजे आनंदी, आणि ग्लॅड म्हणजे सुद्धा काय येतं, त्याचा अर्थ आनंदी असाच घेतला जातो. मग हा जो मुलगा आहे तो या ठिकाणी आपल्याला कसा काय दिसतोय, अँग्री दिसतोय, दुःखी दिसतोय, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, which one is not a describing word for milk. म्हणजे मिल्कचं वर्णन नसलेला शब्द कोणता, यामध्ये मिल्कचं वर्णन नसलेला शब्द कोणता, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, व्हाईट मिल्क, हा पांढरे दूध असते, हेल्दी मिल्क, आरोग्याला चांगलं असतं म्हणून आपण हेल्दी मिल्क म्हणतो. हा क्रीमी मिल्क म्हणजे मलईदार मिल्क हे पण असतं. स्ट्रॉंग मिल्क हे मात्र नसतंय, म्हणजे मजबूत दूध असं काय ऑप्शन त्या ठिकाणी नाहीये, मजबूत दूध, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळा ऑप्शन आहे. त्यानंतर चौथा प्रश्न काय दिलेला आहे पहा, which of the given word is not an action word. कोणता वर्ड हा ऍक्शन वर्ड नाहीये, क्रियावाचक शब्द नाहीये, क्रियावाचक शब्द नाहीये, अशा पद्धतीने विचारलेला आहे. कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, जम्प म्हणजे उडी मारणे, आणि हॅपी म्हणजे आनंदी. म्हणजे आनंदी हा जो काही शब्द आहे हा ऍक्शन वर्ड नाहीये, तर ती एक भावना आहे, होय की नाही, ती काय आहे, एक भावना आहे. त्यामुळे या ठिकाणी चौथ्याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. या चित्राचं वर्णन करणारा योग्य शब्द निवडा, असा 5वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता इथं दिलेला आहे हार्ड. हार्ड म्हणजे काय, तर कठीण. हार्ड म्हणजे कठीण आपण म्हणतो. शार्प म्हणजे कसं, टोकदार. शार्पचा अर्थ काय आहे, टोकदार, किंवा आपण त्याला तीक्ष्ण असं म्हणूया. इथं काय म्हणूया, तीक्ष्ण किंवा टोकदार आपण म्हणूया. त्यानंतर रफ. रफ म्हणजे खडबडीत. रफ म्हणजे काय, खडबडीत. रफ म्हणजे खडबडीत. आणि सॉफ्ट म्हणजे काय, मऊ. तर यापैकी कोणता ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर यामध्ये हे कसं आहे, टोकदार, तीक्ष्ण आहे. कसं आहे, तीक्ष्ण आहे, म्हणून शार्प हा ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द गिव्हन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ऍक्शन वर्ड जम्प. जम्पशी संदर्भात, जम्प या क्रियावाचक शब्दाशी योग्य चित्र कोणतं आहे. आता या ठिकाणी पहा, हे काय करायला लागलेलं आहे, रनिंग करायला लागलेलं आहे. इथं सुद्धा, इथं रनिंग करत नाहीये, इथं जम्प पण करत नाहीये. इथं मात्र काय आहे, इथं दोरी उड्या ज्या आहेत, रोलिंग, ते या ठिकाणी करते. इथं मात्र जम्प हा ऑप्शन बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी त्या मुलानं काय आहे,
उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पेन. पेन या शब्दाशी आपल्याला क्रियावाचक शब्द निवडायचा आहे. पेन या शब्दाशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. आता पेन या शब्दाशी रेड, रेड असं येणार आहे का? रेड पेन असं नाहीये. सी पेन नाहीये. राईट पेन असं त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. राईट पेन, होय की नाही? राईट हा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. विच वर्ड करेक्टली डिस्क्राइब द मॅन सिटिंग अंडर द ट्री. म्हणजे झाडाखाली बसलेल्या माणसाचं योग्य वर्णन करणारा शब्द कोणता? आता हा माणूस या ठिकाणी दुःखी अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय, होय की नाही? तर बिझी माणूस आहे का यंग? यंग म्हणजे तरुण माणूस आहे. बिझी म्हणजे त्याला अजिबात वेळ नाही असा माणूस दिसतो. ओल्ड माणूस दिसतो, म्हणजे म्हातारा वगैरे माणूस दिसतो का? अँग्री म्हणजे त्या ठिकाणी रागावलेला वगैरे दिसतो तर नाहीये. तो ओल्ड माणूस आपल्याला दिसतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. विच वर्ड इज नॉट ऍक्शन फॉर द थिंग्स इन द पिक्चर. पुढील चित्रातील वस्तूसाठी कोणता क्रियावाचक शब्द योग्य नाहीये? आता हा बॉल दिलेला आहे. बॉलचा आपण कॅच घेऊ शकतो, बॉलनं थ्रो करू शकतो, बॉलनं हिट सुद्धा करू शकतो, आहे की नाही? म्हणून ऑप्शन क्रमांक 2 वेगळा आहे, कारण तो क्रियावाचक शब्द नाहीये. कट हा काय क्रियावाचक शब्द बॉलच्या संदर्भामध्ये येऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ऍक्शन शोन इन द पिक्चर. पुढील चित्रातील कृतीकर्ता कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे? कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे? हा जो मुलगा आहे तो असा ढकलायला लागलेला आहे, होय की नाही? पुश करतोय. काय करतोय? ढकलतोय, म्हणजे पुश करतोय. का लिफ्ट देतोय? तर नाहीये. तिथं तो काय करायला लागलेला आहे? पुश करायला लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पिक याचा अर्थ निवडा. लिफ्ट देणे तुम्हाला माहिती आहे. पिक म्हणजे निवडा. पुल म्हणजे ढकलणे. पुल म्हणजे काय? सॉरी, पुल म्हणजे खेचणे आणि पुश म्हणजे ढकलणे. म्हणजे पुश हा ऑप्शन बरोबर आहे. पुश हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. 11वा प्रश्न पहा. विच ऑफ द फ्रुट्स इज शॉर. म्हणजे आंबट कोणतं काय आहे? आंबट कोणतं फळ आहे? आंबट कोणतं फळ आहे? तर या ठिकाणी हे लेमन दिसतंय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आलं का लक्षामध्ये? हे या ठिकाणी चिकू दिसतंय. चिकू वगैरे काय आंबट नसते. केळे आंबट नसते. ऍपल सुद्धा आंबट नसते. इथं मात्र हे फळ कसं आहे? आंबट आहे. म्हणजे त्याला शोअर म्हणतात. शब्द लक्षात ठेवा. यस व यू आर शोअर. नेक्स्ट पहा. चूज द पिक्चर दॅट डिस्क्राइब्स द वर्ड हार्ड. हार्ड या शब्दाचे वर्णन करणारं चित्र आपल्याला निवडायचं आहे. आता हे फुल दिलेलं आहे, इथं आईस्क्रीम दिलेले आहे, होय की नाही? हे काय आपल्याला हार्ड दिसतात का? नाहीये. हे हार्ड नाहीये. तर हे दगड आहे आणि हा कसा असतोय? हार्ड असतोय. दगड हा कठीण असतोय. म्हणून 12चा ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नेक्स्ट पहा. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर. या चित्रातील मुलगी नेमकी काय करते आहे? या चित्रामध्ये दिलेली मुलगी नेमकी काय करते? तर या ठिकाणी कप ठेवलेले आहेत आणि ती कप काय करायला? काउंट करायला. काय कपासोबत खेळाले? प्लेइंग करायला म्हणजे खेळाले. ड्रिंकिंग म्हणजे कपात जे पाणी आहे ते प्यायले. डान्सिंग करायला नाही, ती काउंटिंग करायला. काय करायला? काउंटिंग करायला. म्हणजे कप मोजाले, कप मोजून काढाले, होय की? म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. व्हॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग. म्हणजे पुढील चित्रातील मुलगा कोणती कृती करत आहे? तर तो या ठिकाणी स्वच्छता करायला फ्लोअरची, होय की नाही? म्हणजे विपिंग द फ्लोअर. काय म्हणतात त्याला? विपिंग द फ्लोअर असं म्हणतात. विपिंग द फ्लोअर का स्वीपिंग द फ्लोअर. तर या ठिकाणी मजला जो आहे तो साफ करायला लागलेला आहे. पुसत नाहीये, तो साफ करतोय. म्हणून स्वीपिंग द फ्लोअर म्हणायला पाहिजे. इथं काय आहे? स्वीपिंग द फ्लोअर हा ऑप्शन करेक्ट आहे. स्वीपिंग द फ्लोअर म्हणजे साफ करणे. ठीक आहे. इथं ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नेक्स्ट पहा. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर क्विक. म्हणजे दिलेल्या पर्यायामधून क्विक या शब्दाचं वर्णन करणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता
क्विक याचा अर्थ काय आहे तर राग, याचा अर्थ काय आहे रांग, सॉरी, याचा अर्थ काय रांग असा अर्थ आहे. याचं वर्णन करणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आता हॅपी रांग, आनंदी रांग आहे का, लॉंग रांग आहे का, हेवी रांग आहे का, टॉल रांग आहे, हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचा ऑप्शन लॉंग आहे, कारण लांब लचक रांग या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. त्यानंतर 16 प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज द काऊ डुईंग इन दिस पिक्चर. पुढील चित्रातील गाय नेमकी कोणती कृती करत आहे, योग्य पर्याय निवडा. आता काय करायला, द काऊ इज स्टँडिंग, उभी आहे. द काऊ इज इटिंग समथिंग, काहीतरी खात आहे. द काऊ इज ग्राझिंग, म्हणजे ती चरत आहे, काऊ ही चरत आहे. द काऊ इज ड्रिंकिंग वॉटर, ती पाणी पित आहे. यामध्ये ती गाय जी आहे ती गाय ही गवत खात आहे, म्हणजे गवत ती चरत आहे, बरोबर आहे की नाही. द काऊ इज ग्राझिंग, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चूज द करेक्ट लेटर्स टू गेट द नेम ऑफ ए बर्ड. एका पक्ष्याचं नाव मिळवण्याकरता योग्य अक्षर तुम्ही निवडायचं आहे. आता इथं कॉक दिलेले आहे, इथं काय दिलेलं आहे, कॉक दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये व्हीट कॉक असं येणार आहे का, व्हीट कॉक येणार आहे का पीकॉक येणार आहे का, ग्राम कॉक येणार आहे का, बीन कॉक येणार आहे. तर मला वाटतं पीकॉक येणार आहे. पी कॉक, COCK, म्हणजे पीकॉक म्हणजे काय, मोर, बरोबर आहे. हे एका पक्षाचं नाव आहे, म्हणून इथं PEA असं लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे, PEA. नेक्स्ट पहा, पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दासाठी योग्य ठरणारं एक चित्र आपल्याला निवडायचं आहे. पिक आउट द पिक्चर व्हिच इज सुटेबल फॉर गिवन ऍक्शन वर्ड. आता ऍक्शन वर्ड दिलेला इथं क्लोज, ओपन आणि रीड. क्लोज, ओपन आणि रीड. तर त्याच्या पुढे नेमकं काय येईल, त्याच्या पुढं आपल्याला इथं क्लोज दिलेलं आहे, ओपन दिलेलं आहे, रीड दिलेलं आहे. रीड म्हणजे काय, बुक, पुस्तक आपण वाचतो का, जार वाचतो का, प्लेट वाचतो का, रोलर वाचतो, नाहीये, बुक. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, बुक येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक, म्हणजे रिकामी जागा भरण्यासाठी योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. योग्य शब्द कोणता आहे, रिकामी जागा भरण्यासाठीचा योग्य शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे. तर सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. आता इथं डोळा दिलेला आहे, म्हणजे सी, होय की नाही. सी म्हणजे पाहणे, डोळ्याने आपण पाहू शकतो. तर कानाने आपण काय करू शकतो, ऐकू शकतो. कानाने आपण काय करू शकतो, ऐकू शकतो. मग याचा ऑप्शन क्रमांक किती येणार आहे, ऑप्शन क्रमांक हेअर, ऑप्शन क्रमांक 1 हेअर. स्मेल म्हणजे आपण वास घेतो, ते येणार आहे का, नाही येणार. वॉक चालणे, टेस्ट आपण कानाने घेतो का, तर नाही, ऐकतो, म्हणजे हेअर. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर 20वा प्रश्न काय दिलेला आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, म्हणजे योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. स्ट्रिंग, निडल दिलेले आहे. स्ट्रिंगचं तिथं काय दिलेलं आहे, निडल दिलेले आहे. निडल स्ट्रिंग, निडल स्वी, निडल हेम असं ऑप्शन दिलेला आहे. आता या ठिकाणी निडल जे आहे, निडल म्हणजे आपण त्याला सुई म्हणतो. सुईची संदर्भामध्ये कोणता ऑप्शन इथं बरोबर आहे, निडल, सुई. टॉस, आपण टॉस करतो, नाणे फेक, ते तर योग्य नाहीये. स्पिल जे आहे, स्पिल म्हणजे काय, तर गळती किंवा वाहून जाणे, त्याला आपण स्पिल असं म्हणतो, म्हणजे निडलचे संदर्भात तो पण शब्द नाहीये. त्यानंतर ब्लिंक म्हणजे काय, तर दुर्लक्ष करणे. ब्लिंक म्हणजे काय, दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणे, हे पण योग्य नाहीये. आणि स्टिच म्हणजे काय, शिलाई करणे. स्टिच म्हणजे काय, शिलाई करणे. तर हा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन मात्र इथं बरोबर आहे. हा जो ऑप्शन दिलेला आहे स्टिच, हा ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन क्रमांक 4. कारण निडलची संबंध स्टिचची येत असतो, होय की नाही, शिलाई करणे, निडल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो काय दिलेला आहे, कर्ड दिलेला आहे. कर्ड म्हणजे दही. कर्ड म्हणजे काय, दही. लक्षात ठेवा, कर्ड म्हणजे दही. शेअर, ईट, स्पिल आणि अनेक शब्द आपल्याला योग्य क्रियापद जे आहे ते योग्य क्रियापद आपल्याला तिथं निवडायचंय. वॉश, वॉश म्हणजे धुणे. वॉश म्हणजे धुणे. कट करणे म्हणजे कापणे. ओके. त्यानंतर पील, पील करणे म्हणजे सोलणे.
पील करणे म्हणजे काय करणे, सोलणे. हे क्रियावाचक शब्द तुमचे पाठ पाहिजे. आणि चर्न करणे म्हणजे घुसळणे. चर्न करणे म्हणजे काय, घुसळणे. याला आपण काय म्हणतो, घुसळणे असं म्हणतो. तर दही हे आपण घुसळतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. दही चा आपण ताक बनवण्यासाठी ते असं घुसळून काढतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. कंप्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाकरिता योग्य क्रियापद निवडून आपल्याला चौकट पूर्ण करायचे आहे. स्पिंच असा शब्द दिलेला आहे. म्हणजे स्पिंच म्हणजे ही एक पालक भाजी आहे. पालक दिलेली आहे. वॉश, ईट, बाय खरेदी करणं, धुणे, खाणे. आता याच्या संदर्भामध्ये काही ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. लंप म्हणजे काय, तर ढेकूळ. लंप म्हणजे काय, ढेकूळ. मोठी जाड जे असते मातीची वगैरे त्याला आपण लंप म्हणतो, ढेकूळ म्हणतो. स्क्रिबल, स्क्रिबल म्हणजे काय, तर खरडणे. त्याला आपण काय म्हणतो, खरडणे असं म्हणतो. स्क्रिबल म्हणजे खरडणे. आणि ओबल, ओबल म्हणजे काय, तर डळमळणे. याला आपण ओबल म्हणजे काय, डळमळणे असं क्रियावाचक शब्द आलेला आहे. आणि कुक म्हणजे शिजवणे. कुक म्हणजे काय, शिजवणे. तर आपण पालक भाजी जी आहे ती शिजवतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ओके, अशा पद्धतीनं एकूण 22च प्रश्न आहेत, परंतु 10-15 मिनिटांमध्ये आपण ते कव्हर केलेले. ते मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक मात्र जरूर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.